माझं होऊ शकतं कधी कधी मराठीत सीन्स करताना, कारण मी इंग्लिश मीडियमची आहे. आणि जसं मी तुला मगाशी विचारलं ना, तर मला असे खूप काही काही कठीण शब्द कधी कधी माहिती नसतात. हे तर सांगायची गरज पण नाहीये. हे अक्षय एक नंबर. बनवायची आवड आय डोंट नो जास्त कोणाला आहे एवढी, पण खायची आवड, खादाडबद्दल विचारशील तर खायची आवड सगळ्यांना आहे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. आज मी आली अबीर गुलाल या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुमची आवडती गायत्री म्हणजेच शुभ्रा. कशी आहेस? मी खूप मस्त आहे आणि पाऊस बिऊस पण छान पडतोय आता मुंबईमध्ये. आणि खूप छान दिसते तुझ्या लुकमुळे. वेगवेगळे लुक्स आम्हाला पाहायला मिळतात. हो हो, म्हणजे खरंच खूप वेगळ्या प्रकारे मी प्रेक्षकांच्या समोर प्रेझेंट होतीये या मालिकेत आणि मलाही मजा येते अशा प्रकारे इन एव्हरी वे, म्हणजे लुक्स वाईज पण आणि जे कॅरेक्टर आहे शुभ्राचं ते करायलाही मला खूप मजा येते. पण अगदीच हे काहीतरी वेगळं असल्यामुळे मे बी थोडी सुरुवातही अशी असणारच, पण खरंच तू छान करते. कीप इट अप. पण आता एक सेगमेंट खेळणार आहोत आपण, ज्याचं नाव आहे मज्जा पोलखोल. सो हे काही कार्ड्स आहेत. असा सेटवर कोण आहे तुला सांगायचं. सो रेडी आहेस? ओके. लेट करा, असं लेट कळतात का जोक्स किंवा हे? मला वाटतंय की प्रॉबेबली मीच असेल. मला थोडंसं कधी कधी लक्ष नसतं आणि मला लेट कळतात जोक्स. आय फील मीच आहे, पण तरी मला दुसरं कोणी आठवलं नंतर तर सांगते मी. नेक्स्ट आहे मस्तीखोर. सेटवर मस्तीखोर कोण आहे? हे तर सांगायची गरज पण नाहीये. हे अक्षय एक नंबर, पण इन अ गुड वे, म्हणजे असं फन व्हायला मस्तीखोर. बरं, नेक्स्ट आहे आला मोठा शाणा. असं तू कोणाला म्हणशील? आला मोठा शाळा, आला मोठा शाळा, आला मोठा शाळा, पण मी अक्षयलाच म्हणेन. सो नेक्स्ट आहे खादाड. सेटवरती कोण वेगवेगळे पदार्थ बनवून आणतं? खादाड तर आय फील आम्ही सगळे आहोत. सगळ्यांना खूप वेगवेगळं चविष्ट पदार्थ खायला आवडतात. मग तुझ्या डब्यात काय आहे, मग तुझ्या डब्यात काय, मग सेटवर आलेले 4, 5, 6 भाज्या असतात ताटामध्ये आणि मग आम्ही जेवतो. सो खादाड तर सगळे आहेत. आय फील सगळ्यांना रोज काही ना काहीतरी वेगवेगळं खायचं क्रेविंग होत असतं, मग ते सेटवर येत असतं. त्याच्यामुळे आम्ही सगळे खादाड होतो. पण बनवतं कोण जास्त छान जेवण वगैरे? आवड कोणाला? बनवायची आवड आय डोंट नो जास्त कोणाला आहे एवढी, पण खायची आवड, खादाडबद्दल विचारशील तर खायची आवड सगळ्यांना आहे. गायत्री स्पेशल असा कुठला पदार्थ आहे का जो तू सांगशील एकदा तरी माझ्या हातचा हा पदार्थ ट्राय करावा? आय फील फिशचा कुठलाही पदार्थ माझ्या हातचा ट्राय करावा, किंवा हां म्हणजे कोकणात नाही, पण माझी फॅमिली कायम पुण्यातच राहिली, पण फिशचा कुठलाही पदार्थ माझ्या हातनं ट्राय करावा, किंवा प्रॉन्स वगैरे. मला आवडतं पण बनवायला आणि खाऊ घालायला पण. काहीतरी नवीन प्रेक्षकांना कळतंय. हो. सो नेक्स्ट आहे काळजाचा तुकडा. या सेटवर तुझा काळजाचा तुकडा कोण आहे? माझ्या काळजाचा तुकडा कोण आहे या सेटवरती? कोण आहे बरं? इट्स व्हेरी डिफिकल्ट टू टेल वन पर्सन, पण बोलून टाकत नाही असं आय फील अगस्त्य, श्री आणि मिली, कारण आमच्या चौघांचं जास्त शूट असतं एकत्र, त्याच्यामुळे मला तिघही ते तितकेच क्लोज आहेत. सो येस, काळजाचा तुकडा. ओके. आणि नेक्स्ट आहे चिडका बिब्बा. चिडका बिब्बा, चिडका बिब्बा पण मीच असेल माझ्यामध्ये, कारण इतकी मी चिडचिड करत असते दिवसभर ॲज शुभ्रा म्हणून पण, आणि कधी कधी माझी पर्सनली पण कधी कधी चिडचिड होते. सो आय गेस चिडका बिब्बा मीच असेल. काही बात नाही, ऑनेस्ट असणं महत्वाचं असतं. बरं, नेक्स्ट आहे आळशी. आळशी कोण आहे? आळशी मध्ये कॉम्पिटिशन आहे खरं तर माझ्यात आणि मिलीमध्ये, पण आय फील मिली थोडीशी 1 पैसा जास्त आहे, कारण तिचं कधी कधी तिचं असं बराच गॅप असतो ना 2 सीन्सच्या मध्ये, तेव्हा बाई दुसरं काहीही करत नाहीत, फक्त झोपतात. आणि ते पांडाज असतात ना क्यूट, मी तर तिला तेच म्हणते, पांडाच ग तू, किती गोड झोपतेस, आणि काही फरक पडत नाही, मस्त झोपते एकदम कडक. काहीतरी पण जशी की वेगळी मालिका आहे, वेगळी भूमिका असतो, तुझ्या घरच्यांच्या यासाठी काय प्रतिक्रिया असतात?
खूपच वेगळ्याच प्रतिक्रिया आहेत. म्हणजे माझी आई मला सुरुवातीला म्हणली किंवा असं मध्ये मध्ये म्हणते, तुला ना एक कानाखाली द्यावीशी वाटते, कशाला सगळ्यांना एवढा त्रास देतेस, काय वेडी आहेस का तू? म्हणलं आई अगं तुला माहिती आहे मी तशी नाही आहे. हो पण हे असं कोण वागतं वगैरे, तू आईवडिलांची अशी वागतेस तुझ्या वगैरे, हे असल्या मला प्रतिक्रिया घरच्यांकडून मिळतात, जे ऐकून मला खूप हसायला येतं. बरं, नेक्स्ट आहे नया है वह, असं तू कोणाला म्हणशील? नया है वह, काही गोष्टी ज्या मे बी त्यांना माहीत नसतील किंवा एखादा जोक मग आपण म्हणतो की नया है वह, समजेल पुढे. नया है वह, हे ही मिली आणि अजून एक दोन कॅरेक्टर आहेत जे ज्यांना असं घोळात घेतात, त्यामुळे ते नया आहे व त्यांना आता कळेल हळूहळू की त्यांना आता कळेल हळूहळू की हे ऐकायचं नसतं, लगेच सगळं सिरियसली घ्यायचं नसतं, आधी बघायचं असतं की खरंच असं गुगल करायचं असतं की खरंच असं काही मिळतं का. सो येस. ओके. आणि नेक्स्ट आहे नुसते सतत नखरे. सतत नखरे कोणाचे असतात? कोणाचेच नसतात यार आमच्या सेटवरती सतत नखरे. आय डोंट थिंक सो कोणीच असं नखरेले. आणि फॉर दॅट मॅटर जेवढी केवढी आमची सगळी कास्ट आहे ना, खूपच चांगले आहेत सगळे आणि आमच्या सगळ्यांचं बॉन्डिंग पण खूप कमाल आहे आणि आम्ही खूप मजा मस्ती टाईमपास जोक्स सगळं म्हणजे जेवणापासून आम्ही सगळं एकत्र करत असतो. सो आय डोंट थिंक ते नखरेल कोणी आहे, कोणीच नाही. चांगली गोष्ट आहे ती. सो लास्ट आहे नुसते फंबल. नुसते फंबल, अयो नाही मी ऑब्झर्व केलं, कारण आमचं चौघांचंच असतं शूट, तर नाही एवढे कोणाचे जास्त फंबल होत ग. मराठीत सीन्स करताना किंवा बोलताना कोणाचं असं काही? माझं होऊ शकतं कधी कधी मराठीत सीन्स करताना, कारण मी इंग्लिश मिडियमची आहे आणि जसं मी तुला मगाशी विचारलं ना, तर मला असे खूप काही कठीण शब्द कधी कधी माहिती नसतात. म्हणजे मला बोलता येतं व्यवस्थित हे सगळं येतं, पण खूप असं काहीतरी कठीण वापरला शब्द की मला कधी कधी माहिती नसतं, किंवा ते असे 3-4 कठीण शब्द एकत्र आले की असं होतं कधी कधी. पण फंबल नाही होत, अर्थात ते रिहर्सलच्या वेळेस सॉर्ट होतं, पण मग मीच असेन त्याच्यामध्ये फंबल मारणारी. थँक्यू सो मच. खूप मजा आली तुझ्या गेम खेळून, पण जाता जाता तुझ्या प्रेक्षकांना काय सांगशील? इट्स मज्जाबरोबर मलाही मज्जा आली, पण जाता जाता मी प्रेक्षकांना हेच सांगेन की खरंच खूप अप्रतिम मालिका आहे. माझी आहे म्हणून नाही सांगत आहे, पण खरंच खूप अप्रतिम मालिका आहे आणि वेगवेगळ्या कॅरेक्टर्सचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला कोणाला कोणामधलं तरी काही ना काहीतरी रिलेट नक्की होणार. श्री आणि अगस्त्याची फ्रेंडशिप, किंवा माझं अगस्त्यासाठी असलेलं एकतर्फी प्रेम, किंवा तिच्या आईवडिलांचं जे काय ड्रामा चालू आहे घरामध्ये, कुठे ना कुठे टू सम पर्सेंटेज तुम्हाला त्याच्यातलं काही ना काही तुमच्या आसपास तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला रिलेट होणार. आणि आत्ता अशा वळणावरती सिरियल आली आहे की ती खूप जास्त इंटरेस्टिंग होत चालली आहे, खूप जास्त. त्याच्यामुळे माझी अशी अजिबात इच्छा नाही की तुम्ही सगळं एवढा कमाल ड्रामा तुम्ही मिस आऊट करावात. सो अजिबात तुम्ही तो मिस आऊट करू नका. 8:30 वाजता रोज कलर्स मराठीवरती अबीर गुलाल ही मालिका नक्की बघा, तुम्हाला खूप मजा येईल आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत आम्हाला नक्की कळवा. थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.